गीतेंनी माघार घेतल्यानंतर सुद्धा महायुतीमध्ये तणाव आहे। नाशिकचे नगरसेवक आता थेट सहलीला पाठवले गेलेले आहेत। नाशिकमध्ये गीतेंनी माघार घेतली त्यानंतर सुद्धा महायुतीमध्ये तणाव दिसतोय। खबरदारी म्हणून नगरसेवक हे सहलीला पाठवले गेलेत। या संदर्भात आणखी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटू। आतापर्यंत नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी अनेक ज्या आहेत राजकीय घडामोडी घडल्याचं आपण बघितलेलं आहे। आतापर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत। अगदी सुरुवातीपासूनच नाशिक विधान परिषदेची ही निवडणूक खरं तर वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आणि आता आज सगळ्या नगरसेवकांना सहलीला घेऊन जाण्याचा जो निर्णय आहे तो झालेला आहे आणि हे सगळे नगरसेवक आता ठाण्याच्या दिशेने रवाना होत आहेत। खरं तर ठाण्यामध्ये एका हॉटेलमध्ये या सगळ्या नगरसेवकांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे। आतापर्यंत अनेक राजकीय घडामोडी या संपूर्ण निवडणुकीत घडल्याने एक खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। हे सगळे शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि शिवसेनेचे नगरसेवक आता ठाण्याच्या दिशेने रवाना होताना आपल्याला बघायला मिळतोय। आता आपल्या सोबत काही नेते आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, खरं तर महायुतीमध्ये या सगळ्या निवडणुकी संदर्भात अनेक घडामोडी घडलेत। आज नगरसेवक सहलीला जात आहेत, काय कारण? नाही, कारण तसं काही नाही। मुळात 18 तारखेला ही निवडणूक आहे आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांचा आम्हाला आदेश आहे की या निमित्तानं आपण सर्वजण ठाण्यात या। आपल्याला माहिती असेल की आज शिवसेनेचे सर्वच नगरसेवक, मग इगतपुरी असेल, बहूर असेल किंवा त्र्यंबकेश्वर असतील, आज नाशिक शहरातल्या इथून निघत आहेत आणि उद्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आम्हाला जॉईंट होत आहेत। आमच्या घटक पक्षातले सगळे नगरसेवक आम्हाला जॉईंट होत आहेत आणि निवडणुकीनंतर आपल्याला माहिती निवडणूकमध्ये 4 वर्ष लांबली होती। निवडणुकीनंतर हे सर्व बहुतांश नगरसेवक नवीन आहेत। ह्या सर्वांना एकत्र येण्याचा, आपल्या नेत्यांचं मार्गदर्शन मिळण्याचा ही मला वाटतं एक संधी आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।